हाय, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अजित मराठे मी राजेंद्र सावंत आणि बिझनेस आणि बरंच काहीच्या या एपिसोड नंबर किती राजेंद्र? माझी परीक्षा घेऊ नकोस. तुला माहिती आहे माझी मेमरी फार चांगली आहे. एपिसोड नंबर 37 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि राजेंद्र, मला अनेक लोकांचे मेसेजेस आले की मागच्या एपिसोडला त्यांनी तुला मिस केलं म्हणून. तू सांगितलं नाही का काय काय झालं ते? नाही नाही नाही. इट्स ऑल चॅलेंजेस, बिझनेस चॅलेंजेस. सो बिझनेस चॅलेंजेस मित्रांनो. आणि जसे आपल्या सगळ्यांना चॅलेंजेस आहेत तसे आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला भरपूर चॅलेंजेस आहेत. फक्त आम्ही एक मात्र नक्की ठेवलेलं आहे की आम्ही बिझनेस आणि बरंच काही हा एपिसोड करत राहायचं. त्याच्यामुळे समजा राजेंद्र नसला तर मी नसला तर राजेंद्र, आणि शक्य असेल त्यावेळेला दोघेही, नो मॅटर व्हॉट. कमिटमेंट, दॅट्स आवर कमिटमेंट. आणि राजेंद्र मला ना, हा बोला. हा राजेंद्र म्हटलं, मित्रांनो म्हटलं माफ करा, मी मागच्या साईटवरतीच होतो, घोडबंदर ठाण्याच्या माझ्या साईटवरती होतो आणि बराच तिथे काही इश्यूज झाले होते. पण तो आपण कधीतरी एक वेगळा एपिसोड बिझनेस चॅलेंजेस असा एक घेऊ आपण. आणि आयुष्यात आलेला एक मोठा अनुभव तुमच्यावर शेअर करेन. डेफिनेटली इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हा येस अजित. राजेंद्र, मागच्या वेळेचा एपिसोड तर फंटॅस्टिक झाला. तू पण नंतर बघितला असशील. आणि उज्ज्वल साठे होते. अप्रतिम झाला होता, अप्रतिम झाला. आणि त्याच्यानंतर मला अनेकांचे मेसेजेस पण आले आणि आपल्या फेसबुकच्या चॅटमध्येही बऱ्याच लोकांनी बरेच काय काय कॉमेंट्स टाकलेले आहेत. पण मला श्रीकांत भट म्हणून आपला उद्योजक मित्र आहे, आपला सॅटरडे क्लबचा मेंबर पण आहे सर, त्यांनी मला असा मेसेज टाकलाय की सर, या काळामध्ये मार्स गुरुकुल हे जे काही काम करतंय त्याच्यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. मी त्याला म्हटलं, बाबा ऋणी वगैरे राहू नका, तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करा, एवढीच आमची इच्छा आहे. आणि व्यवसायामध्ये मोटिवेटेड राहा. आणि राजेंद्र, अनेक मित्र यायला पण सुरुवात झालेली आहे. प्रसाद कदम आलेला आहे, अतुल निवर्गी आहेत, राम चवल आहेत, अजित सावंत आहेत, कांचन चांदोरकर आहेत रत्नागिरीवरून. सो सगळ्यांना नमस्कार. आणि मित्रांनो, आज आपण जसं मगाशी मी म्हटलं, आज आपण अमेरिका वारी करणार आहोत. आणि या ऑनलाईनच्या युगामध्ये अमेरिका काय, चायना काय, भारत काय, मुंबई काय, रत्नागिरी काय, औरंगाबाद काय, सगळं जवळजवळ आलेलं आहे. हे जग हळूहळू या जगाच्या एकमेकांच्या मधल्या सीमा हळूहळू निघून गेलेल्या आहेत ऑनलाईनमुळे. पण तरी देखील मार्स गुरुकुलच्या या भागामध्ये पहिल्यांदी अमेरिकेवरून एक उद्योजक आपल्याबरोबर प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे, त्याचे अनुभव सांगायला येणार आहे. आणि तो टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार आहे आणि अतिशय बोलका आहे. म्हणजे त्याच्याशी राजेंद्र बोलायला लागला तर म्हणजे मला आठवतंय, मी त्याच्या घरी गेलो होतो, रात्रभर गप्पा मारल्या. आणि तूही माझ्यामध्ये असाच तुझा अनुभव आहे, राईट? भगवानबरोबर फोन करायचा म्हणजे 1 ते 1.5 तास असतो आणि तो एवढा मनमोकळा गप्पा मारतो. मला नेहमी असं उलट मी कट केलं, मला गिल्टी कॉन्शियस होतं की त्याला आपण थांबवलं, तो एवढा बोलतोय. आणि भगवानचं वैशिष्ट्य म्हणजे भगवानला बोलायला कुठलाही विषय लागत नाही, तो कुठल्याही विषयावरती बोलू शकतो. तो कारण नावातच भगवान आहे, त्यामुळे सर्वज्ञ आहे तो. आणि अशा आपल्या मित्राला आपण भेटणार आहोत आज या बिझनेस आणि बरंच काहीच्या या एपिसोडमध्ये. देवेंद्र तामाणे म्हणतात, वंडरफुल इन्स्पिरेशनल सेशन्स. त्यांना आवडली आहेत आपली सेशन्स. संदीप सोमवंशी पण आलेले आहेत, प्रवीण कांदेकर आलेले आहेत, ते नमस्कार सांगतायत, नाशिकवरून आलेले आहेत. ॲडव्होकेट केशव कोरगावकर आहेत, लखन सिंग आहे, रुपाली नमस्कार. अनेक उद्योजक मित्र 38-40 लोक आलेले आहेत. आणि मित्रांनो, मी आता भगवान थत्ते यांची एक फॉर्मल इंट्रोडक्शन करून देतो. आणि सगळ्यात पहिली इंट्रोडक्शन भगवान थत्ते यांची म्हणजे, जसं मी आणि राजेंद्र आम्ही लहानपणापासून मित्र आहोत, तसा भगवानही आमचा लहानपणीपासूनचा मित्र आहे, शाळेतला मित्र आहे. आणि त्यामुळे हक्काने खेचून त्याला आम्ही बोलवून आणलंय की काही करून तू वेळ काढ आणि आपल्या उद्योजक मित्रांबरोबर गप्पा मारायला ये. परांजपे विद्यालयामध्ये मराठी माध्यमामध्ये सेमी इंग्लिश माध्यमामध्ये, म्हणजे आम्हाला 8वी नंतर इंग्लिश मीडियम, म्हणजे इंग्लिशचे काही सायन्स गणित इंग्लिशमध्ये होतं.
तर अशा सेमी इंग्लिश माध्यमामध्ये भगवानचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर पार्ला कॉलेज, त्याच्यानंतर MIT पुणा, आणि MIT मध्ये BE झाल्यानंतर तो अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला त्यांनी मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स कंप्लीट केलं. आणि भगवानचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते, खूप मोठ्या पदावरती होते, आणि त्यांनी तिकडनं रिटायरमेंट घेऊनही स्वतःचा एक व्यवसाय चालू केला होता. तर त्याचाच आदर्श घेऊन भगवाननी अमेरिकेत गेल्यावरती सुरुवातीला कॉलेजच्या शिक्षणापुरत्या काही नोकऱ्या पण केल्या. म्हणजे आम्ही त्याला गमतीत म्हणायचो, काय रे तू पेट्रोल पंपवर काम करतोयस का, काय रे तू पिझ्झा विकायचं काम करतोयस का, मॅकडोनाल्ड मध्ये काम करतोयस का. पण अशा अनेक ज्या अमेरिकेत गेलेल्या भारतीय मुलांना करायला लागणारी जी सगळी कामं आहेत उदरनिर्वाहासाठी, स्वतःच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी, ती सगळी भगवाननी केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मास्टर्स केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेला तो एकटा होता त्या व्यवसायामध्ये. आणि मित्रांनो, ही मी गोष्ट सांगतोय 1996 सालची. 96 साली भगवाननी अमेरिकेमध्ये स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि IC कॉम्प या नावाने त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली. आणि ही कंपनी ही प्रोफेशनल सर्व्हिसेस देत होती, जी सेमी कंडक्टर्स रिलेटेड जे सॉफ्टवेअर बनवायचे, त्याचं जे ऑटोमेशन करायचे, त्यांच्यासाठी ही कंपनी प्रोफेशनल सर्व्हिसेस द्यायची, IT सर्व्हिसेस द्यायची. आणि मित्रांनो, 1999 साली ही कंपनी दुसऱ्या एका कंपनीने अक्वायर केली. आज आपण या सगळ्या गप्पा ऐकणार आहोत बरं का. हे ॲक्विजिशन कसं झालं, काय झालं, त्याच्यातून काय फायदा झाला, त्याच्यातून फ्रस्ट्रेशन आलं का आनंद झाला, आणि आम्ही सगळी स्टोरी ऐकलेली आहे. तर भगवानकडून आपण या स्टोरीज ऐकणार आहोत. आणि 99 नंतर 2002 साली 3 वर्ष मधली अशी झगडण्यामध्ये गेली भगवानची. हे करू का ते करू, अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्रायल एरर झाल्या. पण 2002 साली त्यांनी त्याचा भाऊ विक्रम आणि त्याचा मित्र धनंजय या तिघांनी मिळून अमेरिकेमध्ये प्रोटोज सॉफ्टवेअर LLC या नावाने कंपनी चालू केली. ही प्रोटोज सॉफ्टवेअर LLC जी कंपनी आहे, ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस देते. कोणाला देते? तर ज्या मीडियम साईजच्या कंपन्या आहेत किंवा मोठ्या कंपन्या आहेत, अशा टाईपच्या कंपन्यांना ते मायक्रोसॉफ्टची टेक्नॉलॉजी वापरून, स्टॅक नावाची टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी वापरून ते सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देतात. पण या सर्व्हिसेस देत असताना या तिघांनाही असं वाटत होतं कुठेतरी की आपलं स्वतःचं काहीतरी प्रॉडक्ट असलं पाहिजे, कारण प्रॉडक्ट असलं तर ग्रोथ फास्ट होऊ शकते. त्यामुळे त्यांनी 2015 साली एक टास्क कनेक्ट नावाचं स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च केलं, ते डेव्हलप केलं. आणि आज हे प्रॉडक्ट अनेक एअरलाईन कंपन्या आणि त्यांचे ग्राउंड लेवलला जे हँडलर्स असतात, त्या एम्प्लॉईजच्या ज्या काही मुवमेंट्स असतात, ते सगळं मॅनेज करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. आणि 2018 साली या प्रोटोज कंपनीनेच स्टाफ कनेक्ट नावाचं आणखीन एक सॉफ्टवेअर लॉन्च केलं, स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च केलं, जे एअरलाईन एम्प्लॉईजना त्यांच्या शिफ्ट्स मॅनेज करायला मदत करतं. आज प्रोटोज ही कंपनी अमेरिकेमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे, पण पुण्याला त्याचं बॅक ऑफिस आहे. आणि या ऑफिसमध्ये 50 पेक्षा जास्त इंजिनियर्स काम करतात. सो आपण अशा एका अतिशय मनमोकळ्या अशा आमच्या मित्राला, एका मराठी उद्योजकाला, गेल्या 20 वर्षापासून जो अमेरिकेमध्ये जाऊन व्यवसाय करतोय प्रोटोज या नावाने, आणि त्याच्या आधी दुसऱ्या नावाने, म्हणजे 96 सालपासून गेली जवळजवळ 28 वर्ष, 26 ते 27 वर्ष जो व्यवसाय करतोय, अशा एका टिपिकल मराठमोळ्या तुमच्या माझ्यासारख्या एका उद्योजकाला भेटणार आहोत. त्याचं बोलणं ऐकलं तर तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की तुम्ही अमेरिकन माणसाला ऐकताय. सो लेट्स वेलकम भगवान थत्ते. नमस्कार, काय म्हणताय? नमस्कार भगवान. सांगायला एक विसरलं साजिद. बरीच वेगवेगळी गोष्टी केल्या, त्यात भांडी घासणं हे प्रमुख होतं.
शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना. शाळेत असताना नाही म्हणजे ह्याच्यात कॉलेजमध्ये आर्लिंग्टनला होतो ना, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मध्ये. सो पहिला जॉब, वन ऑफ द फर्स्ट जॉब वॉज भांडी घासणं. म्हणजे ऍक्च्युली इट्स अ व्हेरी, काय म्हणतात आपल्याला, की ज्याच्यामुळे यू स्टे ग्राउंडेड. आणि म्हणजे मला तर ते फार आवडायचं, कारण एक तर कोणाशी जास्त इंटरॅक्शन नको, आपण बरं आपली भांडी बरी गाणी गात आपली भांडी गात. आणि भगवान, तुझ्या घरी आम्ही अमेरिकेला आल्यामुळे मला आणि राजूलाही घरी कधी कधी भांडी घासायला लागतात आजकाल. मला दोष देऊ नको, एनिवे तुम्ही करायला पाहिजे. पण भारतामध्ये हे कल्चर नव्हतं, पण ते तुझं बघितलं आमच्या घरच्या सगळ्यांनी, बायकांनी, आणि त्यामुळे आम्हाला आता इथे फॉलो करायला लागतंय. ते अजून बायको बोलते त्या भगवानकडे बघा म्हणून. चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह झालं. अरे पण एवढं पॉझिटिव्ह नको होतं. सो मित्रांनो, म्हणजे आता आपण भगवानची नवीन एक ओळख आपल्याला कळली की भांडी घासण्यापासून ज्यांनी सुरुवात केली, आणि आता स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, त्याच्या 2 पार्टनर्स बरोबर, आणि तिघेही मराठी आहेत, तिघेही परांजपे विद्यालयात शिकले, पार्ला कॉलेजमध्ये शिकले, अशा टिपिकल अंधेरीच्या वातावरणामध्ये विजयनगरमध्ये राहिले, चंद्रशेखर सोसायटीमध्ये राहिले. अशा वातावरणातून आल्यानंतर आज भगवान तुझी कंपनी किती मोठी आहे आणि तुम्ही काय करता हे जरा सांग ना सगळ्यांना. साधारण आता आपल्याकडे 50 इंजिनियर्स आहेत. आता हा नंबर बदलत असतो डिपेंडिंग ऑन हे, पण गेल्या आता वर्षभरात चांगली ग्रोथ आहे. आम्हाला असं अपेक्षा आहे की साधारण वर्षभरात 80 ते 100 लोकांची टीम व्हावी, असं आता तरी दिसतंय. आणि त्याची कारणं आपण जरा नंतर बोलू, पण आता जरा नक्कीच ग्रोथ ह्याच्यावर. ऑफिस आमचं हे आता मी बसलोय, आता आमचं ऑफिस आहे इथे टेम्पी अॅरिझोना, म्हणजे फिनिक्सच्या जवळ. फिनिक्स एक सबर्ब आहे, तिथे आमचं इथे एक ऑफिस आहे. ह्या ऑफिसमध्ये आम्ही दोघंच असतो, मी आणि विक्रम. आणि पुण्याला बाकीचे सगळे इंजिनियर पुण्याला आपल्या बालेवाडीच्या इथे, ते आपलं बालेवाडी स्टेडियम किंवा हॉटेल ऑर्किड आहे ना, तिथे आहे. आणि धनंजय ते पूर्ण ऑफिस सगळं धनंजय सांभाळतं. म्हणजे ते म्हणजे तो धनंजयचा डोमेन आहे ते ऑफिस. म्हणजे तुमच्या तिघांपैकी एक जण इथे शिफ्ट झाला मग. हा, सो 2010 मध्ये धनंजयने ठरवलं की भारताला मूव्ह व्हायचं. सो आपण जरा त्याच्याविषयी बोलूया, कारण देर वॉज अ रिझन की का आपण तसं केलं, त्याचे फायदे तोटे, कारण त्यातून बरंच शिकण्यासारखं आहे. आणि धनंजय तिथे गेल्यामुळे खरा खूप म्हणजे वेगळी डिमेन्शन मिळाली धंद्याला, आणि म्हणजे वेगळाच झाला, म्हणजे चांगल्यासाठी. सो साधारण आमचे आता जवळजवळ 20 क्लायंट्स आहेत आता ऍट एनी गिव्हन पॉइंट इन टाइम. जनरली आम्हाला क्लायंट्स नंबर वाढवण्यापेक्षा ना, त्या प्रत्येक प्रोजेक्टची लेंथ वाढवण्यात एक आमचा फोकस असतो. म्हणजे आमचे काही क्लायंट्स आहेत ते 2002-2003 पासूनचे, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आता ते आमचे क्लायंट्स आहेत. सो द आयडिया अशी आहे आपली की म्हणजे 100 लोक घ्या, एक प्रोजेक्ट करा, 3 महिने करा, बाहेर पडा, त्यात आपल्याला रस नाही. आपलं क्लायंट बरोबर जाऊन त्यांची समजावून घ्यायची रिक्वायरमेंट काय आहे, आणि जणू काही त्यांचीच आपण टीम आहोत असं गृहीत धरून आपण त्यांच्याबरोबर काम करायचं, असं एक जनरल फिलॉसॉफी आहे. त्यामुळे नंबर ऑफ क्लायंट्स इज अ हळूहळू वाढणारी संख्या आहे, पण ती एका विशिष्ट वेगाने वाढते, ती एवढ्या जोरात वाढत नाही. टिपिकल आमचे सेक्टर्स जर तू बघशील ना, तर आम्ही हेल्थकेअर मध्ये आहोत. एअरलाईन तू मेन्शन केलंच आहेत, आमचे जवळजवळ आता 7 एअरलाईन कस्टमर्स आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल रेमेडिएशन काही एक कंपनी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही बरेच वर्ष काम करतोय. टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत काही, म्हणजे की जे हु आर देमसेल्स कोर टेक्नॉलॉजी कंपनीज, त्यांच्यासाठी आम्ही काही हे करतो. असे आपलं डिव्हर्स बऱ्यापैकी सेक्टर आहे. काय आहे, सुरुवातीचे आम्ही काही गोष्टी ना, वी वेअर सेमीकंडक्टर हेवी, आणि त्याच्याने काय आलं, ह्या सगळ्या इंडस्ट्री सिक्लिकल असतात. आता इव्हन एअरलाईन तू बघ ना, एअरलाईन सध्या भयंकर कष्टप्रद ह्याच्यातून चाललेलं आहे, राईट. सो द आयडिया इज टू हॅव अ डिव्हर्स कस्टमर पोर्टफोलिओ, की ज्याच्यामुळे एक इंडस्ट्री समजा उद्या काही अडचण आली तरी आपल्याला सस्टेन करता आलं पाहिजे. सो साधारण अशी आपली टीम आहे. आणि इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी आम्ही सुरुवातीला ठरवलं की एका टेक्नॉलॉजीवर आधी फोकस करू, हे पण करतो ते पण करतो असं करायच्या ऐवजी आम्ही काय म्हटलं, आपण मायक्रोसॉफ्ट आपल्याला येतं ना, आपण तिथपासून मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज वापरून करू.
सो टेक्नॉलॉजी स्टॅक असतो म्हणजे काय की आता मायक्रोसॉफ्टचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. आता त्यांच्या डेटाबेससाठी समजा SQL सर्व्हर आहे, डेव्हलपमेंटसाठी .NET म्हणून एक असतं, त्यांच्या कॉन्टेंट मॅनेजमेंटमध्ये SharePoint म्हणून एक असतं. तर आम्ही काय ठरवलं सुरुवातीला की आपण त्या मायक्रोसॉफ्टच्या जगात राहूया. गेल्या 5-6 वर्षात हळूहळू अशा ऑपॉर्च्युनिटी, बरं एक मात्र नियम होता की कुठलीही ऑपॉर्च्युनिटी आली ना तर नाही म्हणायचं, की आम्ही कस्टमरला सांगतो की हे केलेलं नाही पण करू शकतो. आणि ज्या कस्टमर बरोबर आपण अनेक वर्ष काम केलंय त्यांचा तुमच्यावर तेवढा विश्वास असतो की तुम्ही थापा तर नाही मारणार, नाही जमलं तर नाही जमलं सांगा. पण असं करत करत आता आम्ही थोडंफार जावाचा आता आमचा पोर्टफोलिओ तयार झालाय. त्यानंतर मध्ये आम्ही मोबिलिटी सोल्युशन सुरू केली, आता क्लाउड कम्प्युटिंग, असा हळूहळू आता टेक्नॉलॉजी पोर्टफोलिओ देखील आपला वाढत चाललेला आहे. सो हे एक प्रोटोसचा जनरल ओव्हरव्ह्यू आहे. ग्रेट भगवान, ग्रेट ग्रेट. तो राजेंद्र, बरेच मित्र आलेत, मला असं वाटतं तू एक्नॉलेज करावंस त्यांना आणि मग पुढच्या प्रश्नाला जाऊया आपण. येस अजित. आता रिसेंटली आता अजित आलेले आहेत ते म्हणजे अनुराधा बुवाबाई आल्या. अरे बुवाबाई आल्या, बापरे भगवान. अरे म्हणजे काय, नमस्कार बुवाबाई, हार्दिक अभिनंदन आणि स्वागत बुवाबाई तुमचं. आपण मराठीत बोलतोय त्याचं त्या मोठ्या कारण आहे. बाईना बघून जुन्नरकर सर येतात, भगवान जुन्नरकर सर रेग्युलर असतात. हो म्हणजे लिमये आलेले आहेत, परेश हनुमंत शेठ आलेले आहेत, शशी जुन्नरकर म्हणजे आपले जुन्नरकर सर आहेत. आणि सरांचा सकाळी सुद्धा फोन होता. परेश हनुमंत, आदित्य चवल आहेत, प्रवीण कोपर्डे आहेत, राम चवल आहेत, जोशी कीर्तिदा आली आपली, कीर्तिदा जोशी, अतुल निवर्गी, परेश हनुमंते, भरपूर लोक आहेत. आता मी आय थिंक प्रत्येकाचं नाव घेत राहिलो तर 70 लोक आहेत, 60 ते 70 लोक. प्रसन्न जोगळेकर आलाय भगवान, बहिणीचा मुलगा ना रे. हो हो हो. आणि दुसरं अश्विनी कुलकर्णी पण आलेली आहे UK वरून. भाषा आता गंमत म्हणजे ना, तू आता बघ, तू आता एकीकडे UKतल्या माणसं आहेत, अंधेरीतून आहेत, कोल्हापूर वरून आहेत, नाशिक वरून आहेत, गिरीश घुगरे आहेत ते कोल्हापूरचे आहेत, संग्राम लिमये धुळ्यावरून आहे, संजय मोरे आमचे मित्र आहेत, आणि मार्स गुरुकुलचे खंदे काय पाठीराख आहेत नाशिक मधले, प्रसाद कदम रत्नागिरीतून आहेत. त्यामुळे तू एका अर्थाने महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांतल्या उद्योजकांशी तर बोलतोच आहेस आणि बाहेरच्या देशातले अनेकांना तू ऍड्रेस करतोयस. सो राजेंद्र भगवान, मला पहिला प्रश्न असा आहे की आम्ही हे सगळे उद्योजक आहोत. आता आपल्या इथे बरेचसे बिझनेस आणि बरेच काही मध्ये बरेचसे उद्योजक असतात. तर तू US मध्ये गेलास तेव्हा तू शिक्षणासाठी फक्त गेला होता की तुझ्या डोक्यात होतं की तिकडे स्थायिक होऊन बिझनेसच करायचा, आणि बिझनेस करायचा असेल तर US ला का केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे, किंवा त्याचे चॅलेंजेस काय आहेत? आणि आम्हा प्रत्येकाला असं वाटतं रे की आमचाही बिझनेस ना असा जगभर असावा, पण खरोखर काय चॅलेंजेस असतात हा जरा मित्रांना समजू शकतील का? आणि राजेंद्र, तू मगाशी जे बनवत असते मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे आणखी चॅलेंजेस आहेत का? हो ना, व्हर्नॅक्युलर म्हटल्यानंतर म्हणजे तर ते ना आपल्याला मग तेवढा देशभरात जगभरात आपल्याला बिझनेस करता येईल का? आणि लँग्वेज किती नक्की भारी पडते. म्हणजे मला स्पेन बिन माहिती आहे, पोर्तुगाल वगैरे माहिती आहे, पण अमेरिका आणि UK या 2 देशांमध्ये विशेष करून जिथे इंग्लिशचं प्राबल्य आहे तेव्हा आपल्याला काय होतं. सो अशा बऱ्याच आमच्या गैरसमज आहेत. तर तुम्हाला त्या सुरुवातीच्या पिरियड बद्दल सांग. सो कसं आहे माहिती आहे का, अमेरिका इज सच एवढा डिव्हर्स देश आहे ना. तुला एक उदाहरण सांगतो लँग्वेजवर. ओके, सुरुवातीला मी आलो ना तर घरी एअरपोर्ट वरून थोडा आवाज वाढव का? थोडा येतोय आता नीट? बरं आहे, येतोय. तू फक्त मोठ्यांदी बोल थोडासा. मला पहिल्यांदाच कोणीतरी मोठ्यांदी बोल असं म्हटलं असेल. तर मी जेव्हा म्हणजे नुसतं अमेरिकेत आलो, एअरपोर्ट वरून मी घरी जात होतो, तर ती टॅक्सी होती, तो माणूस माझ्याशी अखंड बोलत होता आणि मला त्यातला एक शब्द देखील कळला नाही. तर घरी आल्यावर म्हटलं आयला कसं आपण इथे सर्व्हाइव्ह होणार आहोत. पण नंतर जेव्हा कॉलेजला जायला लागलो तेव्हा माझ्याबरोबर एक तैवानचा मुलगा होता. तर तो मित्र झाला आणि तो ना रोज संध्याकाळी माझ्या घरी यायचा. कशाला? तर तुझ्या नोट्स दे कळायला. म्हटलं तू माझ्या नोट्स द्यायला का घरी येतोस? तो म्हणे अरे मला तो काय म्हणतो कळत नाहीये मास्टर, तू लिहिलंस की मला कळतं.
तेव्हा मला लक्षात आलं की भाषा हा जर माझ्यासाठी जर मला वाटत असेल खूप अडचण आहे, तर हा मुलगा बघ त्याला तर केवढी मोठी अडचण आहे. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागते आपल्यासारखे बरेच आहेत, आणि मग एवढी भीती जात नाही, हळूहळू कमी होते. सो द डिव्हर्सिटी जी आहे ना, याच्यामुळे एवढा त्रास होत नाही. आज देखील आता मी 26-27 वर्ष इथे राहिलोय, काही लोकांना अजून देखील माझा ऍक्सेंट कळत नाही. ओके, पण ठीक आहे, हळूहळू बोला. मी एका गॅस स्टेशन मध्ये काम करायचो, तिथे त्या पाकिस्तानी ओनर होता. त्याने मला एक फार चांगली गोष्ट सांगितली. त्याने मला काय सांगितलं की आपण भारतातून किंवा पाकिस्तान कुठूनही येतो ना, तेव्हा आपण ते फाडफाड इंग्लिश बोललं तर फार छान, असं एक हे असतं. त्याच्याऐवजी तू हळूहळू बोल, पण समोरच्याला कळणं हे गरजेचं आहे. सो लँग्वेज पेक्षा देखील कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे. तुम्ही कसं बोलता, तुमचं लेखी हे कसं आहे. सो ह्याच्यावर जर आपण फोकस केला तर मग एवढी अडचण येत नाही. आणि आली तर आली, दोनदा सांगू. जसं आम्ही फ्रान्समध्ये गेलो होतो, माझ्या बाबांना मी विचारत होतो की काय करायचं. बाबा म्हणाले असं जगात कुठलाही देश नाहीये की ज्यांना हातवाऱ्याची भाषा कळत नाही. राईट. सो भाषा इज लिस्ट ऑफ युअर प्रॉब्लेम्स. ओके, सो भाषाचा एवढा अडचण आली नाही. पण तू मगाशी म्हणालास की कसं सुरू केलं, तर आम्ही सगळेच जण, म्हणजे मी काय, विक्रम, धनंजय, आम्ही सगळे ऍक्सिडेंटल उद्योजक आहोत. ओके, कुठलीही गोष्ट असा अगदी विचार करून करत बसलो वगैरे असं काय नाही. ते आत्ताची ही अपॉर्च्युनिटी आहे का, घेतली, केली, विषय संपला, पुढचं पुढे. एवढा फार विचार करत बसलो असतो ना, तर स्वभाव असा आहे की काळजी करून केलंच नसतं. लहान वयात काय असतं, एवढं कळत नसतं. तर कळत नसल्यामुळे आपलं बिंदास करा, फसलो पडलो तर पडलो, दुसरं काय ते करू, असं असल्यामुळे एवढा विचार नाही केला. झालं असं, आणि माझा एक मित्र होता अमित इनामदार म्हणून, तो आणि आम्ही गप्पा मारायचो की अरे आपण खरं असं सुरू केलं पाहिजे. आणि अमित तेव्हा नोकरी करत होता. तर मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो आणि इंटरव्ह्यू द्यायला लागलो, तेव्हा तो म्हणाला की अरे तू म्हणाला होतास, पण आता खरंच करायचं का. करू, पण आपल्याला कोण नोकरी देणार, कन्सल्टिंग ऑपॉर्च्युनिटी तरी कोण देणार. मग त्यांनी जाऊन तो म्हणाला मी बघतो ते. तर असं म्हणून मी आणि अमितने मिळून तो धंदा सुरू केला. अमितने जाऊन ती कन्सल्टिंग ऑपॉर्च्युनिटी शोधली आणि मी ते कन्सल्टंट म्हणून लागलो. असं करत करत पहिल्या वर्षी बेस्ड ऑन आमच्या परफॉर्मन्स आम्ही 4 लोक झालो. मग ती 4 लोक झाल्यानंतर हे इंटेलमध्ये आम्ही कन्सल्टंट म्हणून लागलो. आणि काम काय होतं, तर या सेमीकंडक्टर फॅक्टरीत ऑटोमेशन, मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन करायचं असतं, त्याचं सॉफ्टवेअर करायचं होतं. झालं असं की ती जी टेक्नॉलॉजी होती ती जरा जुनाट झाली होती आणि ते कोणाला ती करायची नव्हती काम. आणि आम्ही विलिंग आणि एबल होतो, त्यामुळे इंटेललाही बरं झालं, आम्हालाही बरं झालं. तर जवळजवळ 1 वर्ष, 2 वर्ष अशीच गेली. मग इंटेलने आम्हाला काय प्रपोज केलं की आमची ही 2 सॉफ्टवेअर आहेत ना, ती तुम्हीच सगळी मॅनेज करा आमच्यासाठी, पण तुम्ही मॅनेज करा. असं म्हणून आम्हाला त्या 2 प्रॉडक्ट मॅनेजमेंटचं हे दिलं. आणि त्याच्यातून मग विविध प्रकारचे अजून एक्सपोजर वाढत गेलं. इन द मीन टाइम अमितनी प्रोफेशनल सर्व्हिसेसची जी साईड होती ती बऱ्यापैकी वाढवली. म्हणजे ऍट वन पॉइंट आमच्याकडे जवळजवळ 40 कन्सल्टंट झाले होते. 99 साली काय झालं की VK मॅक्रॉस आमच्या अजून एक ओळखीचे होते, संजीव चित्रे म्हणून, त्यांची अजून एक स्टार्टअप होती अवानकॉम म्हणून. ते ह्याच सेमीकंडक्टर स्पेसमध्येच दे वर डुईंग समथिंग कॉल्ड ई डायग्नॉस्टिक. म्हणजे काय करायचं की सेमीकंडक्टर फॅक्टरी मधली जी मशीन्स आहेत ती बंद पडायच्या आधी मॉनिटर करून प्रेडिक्ट करायचं की अरे हे तर बंद पडणार आहे, आत्ताच तुम्ही जाऊन काहीतरी ऍड्रेस करा. अशा प्रकारचं एक फ्रेमवर्क होतं. तर ते करण्यासाठी ती कंपनी होती. सो दे अवानकॉम बेसिकली अप्रोच्ड अस अँड सेड वी विल अक्वायर. आता तो निर्णय बरोबर चूक एवढं कळण्याची क्षमता तेव्हा नव्हती, पण त्यावेळेला विचार कर की .NET बूम होती, ऍक्विजिशन, आपल्याला कोणीतरी अक्वायर करणार, ह्या इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. आणि त्याच्यात मग आमचं ते ऍक्विजिशन झालं आणि पुढचे 3 वर्ष आम्ही ते डायग्नोस्टिक फ्रेमवर्क बिल्ड केलं. पण काय झालं की ते इंडस्ट्री वॉजंट रेडी फॉर व्हॉट वी वेर प्रपोजिंग. आणि त्याच्यानंतर 2001 साली साधारण कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये बरीच अडचणी आल्या. तर त्याच्यात काही तो कार्यक्रम जरा फसला आणि मग लक्षात आलं की आता आपल्याला दुसरं काहीतरी सुरू करायला पाहिजे. असं म्हणून 2002 मध्ये प्रोटोस सुरू केलं.
भगवान, तू आता इंडियामध्ये पण तुझा एक सबसिडरी चालू आहे, म्हणजे पुण्यामध्ये आहे आणि US ला पण आहे. तर तू हे प्रिफर केलंयस की ते कॉस्ट साठी असेल, कॉस्ट सेव्हिंग साठी असेल, की तू ते प्रपोज केलंस, पण तुला इंडियामध्ये काम करताना काय बेनिफिट किंवा काय अडचणी येतात आणि US मध्ये? मी विशेष करून मेंटॅलिटी बद्दल बोलतोय. मेंटॅलिटी हा खराच आणि खरोखर काय आपल्याला केलं पाहिजे, म्हणजे कारण का आता ग्लोबल कॉम्पिटिशन झाली आहे आजकाल. प्रत्येक म्हणजे छत्री बनवणारा जो आहे ना, त्याला सुद्धा ग्लोबल कॉम्पिटिशन अमेझॉनमुळे आलेली आहे. तर मला तुझ्याकडून 2 मेंटॅलिटी मधला फरक समजून घ्यायचा आहे आणि तो आमच्या मित्रांना तू कसा समजून सांगशील? एक साधं उदाहरण देतो. आम्ही 97 साली माझे वडील इथे आले होते. आम्ही इथल्या लोकल लायब्ररीत गेलो. ते म्हणाले लायब्ररीत जायचं, तर म्हटलं चला आपण अकाउंट उघडू म्हणून गेलो तिथे. तर त्याने सांगितलं कुठे राहता? अमुक अमुक. लायसन्स दाखवा. लायसन्स दाखवला. त्यांनी एक कार्ड हातात दिलं. आम्ही 15-20 पुस्तकं घेऊन घरी आलो. ओके, हे सगळं 5 मिनिटं लागली असतील या प्रोसेसला. तर बाबा मला म्हणतात, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला 20 हे दिलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे, त्या अमेरिकेत इन जनरल विश्वास हा ठेवलेला असतो. तो सारखा आधी माझी तरी अशी समजूत आहे, आपल्याकडच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत आणि मे बी हे ब्रिटिश लोकांनी केलं असेल त्यामुळे असेल, पण तुम्हाला आम्ही चोर नाही हे प्रूव्ह करायला लागतं भारतात. ओके, इथे विश्वास हा दिलेला असतो. जर तुम्ही काही गडबड केली तर तो विश्वास जातो, मग यू आर इन ट्रबल. पण सुरुवातीची जी स्टार्टिंग फेज आहे त्याच्यात तुम्ही चोऱ्या करायला बसलेलं नाही, हा एक ठाम विश्वास आहे. ओके, ही ज्या दिवशी माझ्या मते मेंटॅलिटी सरकारी ह्याच्यातून बदलेल, त्या दिवशी आय थिंक जास्तीत जास्त उद्योजकांना प्रवृत्त करता येईल झटकन. आता म्हणजे, आणि असं नाही की आता ऑलरेडी तुम्ही बघाल तर गेल्या 10 वर्षात बरेच आपल्याला चेंजेस दिसतात, पर्टिक्युलरली डिजिटायझेशन, टॅक्सेशन. पण तरी सुद्धा आता आपल्याकडे इतक्या कटकटी असतात. म्हणजे फॉर मी टू ऑपरेट अ बँक अकाउंट अमेरिकेतून दरवर्षी ते KYC साठी छळत असतात. ओके, आता तुम्हाला काय कामं कमी आहेत का? पण सारखं आपलं KYC करत बसा. ह्या प्रोसिजरल हे ना भारतात जरा अजून देखील जास्त आहे. ते होपफुली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी होईल आणि सरकारचा उद्योजकात विश्वास आहे हे ज्या दिवशी उद्योजकांना कळेल ना, त्या दिवशी सगळीच मानसिकता बदलेल. सो हा एक मुख्य आहे. तू म्हणत होता भारतातलं का केलं, हा प्रश्न होता तुझा का नाही? नाही, फायदे काय म्हणजे फायदे पण असतील ना, काही भारतात असण्याचे काही फायदे असतील म्हणून तू इकडे चालू केलंय. सो 2002 ते 2010 मध्ये काय झालं की मी धनंजय आणि विक्रम 3 जण इथे होतो, पण काम भरपूर होतं. ते काम करून घेण्यासाठी त्यावेळेला ही ऑफशोरिंग हा जो कॉन्सेप्ट आहे हा जास्त डेव्हलप व्हायला लागला होता. तर माझे एक मित्र आहेत नागपूरचे, शशी चौधरी म्हणून, त्यांची एक लॅम्बर्ट म्हणून कंपनी होती. तर मी शशीशी बोललो, ते म्हणाले आपण करू काम, म्हणून त्यांच्या बरोबर आम्ही काम करायला लागलो. सो डेव्हलपमेंट वर्क जे प्रोग्रॅमर्स होते ते जास्त करून लॅम्बर्टचे होते आणि मी धनंजय विक्रम हे जास्त टेक्निकल मॅनेजमेंट आणि असं काम इथे करत होतो. 2010 साली धनंजयनी भारतात जायचा निर्णय घेतला. तर त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की पुण्यात मग हेच जे करतो आहे, नाही म्हटलं तरी दुसरी जी कंपनी असते ना, तेव्हा त्यांना आपल्यासारखं हे करता येत नाही. तुम्हाला एक ब्रेक झालं का दिसतंय माझ्या इथे? बरोबर आहे. तर धनंजयनी 2010 मध्ये जाऊन आमचं पुण्याचं घर होतं तिथे एक छोटं ऑफिस आपलं सुरू केलं, विथ हे की आपण आपल्याला हवी ती निवडून माणसं घ्यायची. द आयडिया इज की आपली एक काम करण्याची पद्धत असते, आपली एक फिलॉसॉफी असते. आपण अशी माणसं निवडावी की जी आपल्या फिलॉसॉफीशी कन्सिस्टंट आहे, ज्यांच्या बरोबर काम करायला आपल्याला मजा येईल, जी ज्यांची प्रोग्रेस झाली असताना आपल्याला आनंद होईल, अशा प्रकारची माणसं आपण घ्यावी. अशा ह्यानी, आणि वी हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट. आतापर्यंत आम्हाला खूप अशी गुणी लोक आतापर्यंत मिळालेली आहेत. पण ऍडव्हान्टेज असा आहे की कॉस्ट इज डेफिनेटली वन ऑफ द ऍडव्हान्टेज. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे, वेगवेगळे आपण टाइम झोन मध्ये काम करतो, त्यामुळे एखादं काम असं क्रिटिकल असेल जे दिवसा आपल्याला रिक्वायरमेंट कळली की रात्री ती लोक काम करून सकाळी परत कामाला आलं की काहीतरी अजून काम झालेलं असतं.
सो तुमच्या 2 टीम मध्ये मिळून तुम्ही 24 तास काम करत असता सतत. सो हा ऍडव्हान्टेज झालाय. टाइम झोन हाच डिसएडव्हान्टेज पण होतो. म्हणजे सुरुवातीच्या कित्येक काळात मी रोज रात्री 2, 2:30, 3 पर्यंत जागा असायचो. आणि काही दिवसासाठी ठीक आहे, पण काही वर्षांनी तुमची तब्येत नक्की त्याने हे व्हायला लागते. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. सो तुम्हाला थोडंसं असं काय म्हणतात त्याला ताळमेळ जमवून आणावा लागतो की किती वेळ मी काम करणार रात्री, किंवा आपल्या भारतातली मंडळी आहेत ती किती वेळ काम करणार, त्यांना सुद्धा अवास्तव वाटेल त्या वेळेला येऊन काम करा हे देखील सांगणं बरोबर. सो अशा प्रकारचे काही चॅलेंजेस आहेत. सो भगवान आपले सातत्याने एक 75+ मित्र आणि उद्योजक, 80+ उद्योजक तुला ऐकतायत, आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत जे आपल्या ओळखीचे आहेत, ओळखीचे नाही आहेत. रामचंद्र जोशी तुला ओळखतो चांगला. नक्कीच. राजन, तुला भगवाननी हाय सांगितलंय. अतुल निवर्गी आहेत औरंगाबाद वरून. वृंदा गाडगीळ आहेत, माधवी झांबरे आहेत. असे अनेक लोक आहेत जे तुला ऐकतायत. फॅमिली पण आली आता, अजूनच केअरफुल. हा, तुला केअर. तर म्हणून मी हा उल्लेख याच्यासाठी केला, कारण तू जे सारखं फिलॉसॉफी सांगतोय, तर आता तुझी बिझनेस फिलॉसॉफी काय आहे ती पण सांग. कसं आहे, म्हणजे आम्ही प्रोफेशनल सर्व्हिसेस मध्ये पडलो खरे, पण प्रोफेशनल सर्व्हिसेसचं मी जेव्हा बघतो ना आजूबाजूला, तेव्हा इट्स अ नंबर्स गेम. म्हणजे माझे 100 लोक आहेत, माझे 150 लोक आहेत, मग आम्ही असं करतो तसं करतो. समोर मला किंवा विक्रमला किंवा धनंजयला, आम्हाला कोणाला ना त्या कामात तसं नुसत्या नंबर गेम आणि पैसे ह्यात कधीच मजा वाटली नाही. आपली मजा काय आहे, काहीतरी आपण केलं आणि त्याचा काहीतरी कोणाला तरी उपयोग झाला याचा आनंद जास्त आहे. आज सुद्धा मी जेव्हा धनंजयशी बोलतो ना, त्याचा एक्साइटमेंट कुठे असते, अरे ह्याचा बिझनेस पाहिलास का, तो असं करतो, मग आपण त्याच्यासाठी असं केलं. सो ते जे समाधान आहे ना, की आपण जे काही काम करतो त्याचा कोणाला तरी उपयोग होतो. बरं, पैसे करणं हे मूळ उद्दिष्ट आहे, यात काही वाद नाही. ओके, म्हणजे इथे काय आपण चॅरिटीसाठी कुठलीच गोष्ट करत नाही. पण फिलॉसॉफी जे आपली एक इंटेग्रिटी पाहिजे आपल्या कामाची. जे बोलतो उगाच जाऊन, आणि कस्टमर्सची ना पूर्ण म्हणजे फ्रँक राहायला पाहिजे, ओपननेस पाहिजे, पूर्ण पारदर्शकता पाहिजे, की हे आपण आहोत, हे करू शकतो. फिलॉसॉफी अजून एक काय आहे की कुठल्याही कस्टमर बरोबर जाताना आम्ही युजली जाऊन थापा मारून उगाच लांबलचक काही गोष्टी सांगत नाही. आपण काय म्हणतो, आम्ही अमुक आहोत, आपण एक काम करूया, एक छोटस एक काम घेऊ, 4 आठवड्याचं असेल, महिन्याचं असेल, 2 महिन्याचं असेल. कारण यू हॅव टू थिंक, आमचे जे बहुतेक सगळे कस्टमर आहेत ना, त्यांनी कधीही ऑफशोरिंग केलेलं नाही. ते अशा वेगवेगळ्या न्यूज मीडियामध्ये येणाऱ्या गोष्टी ऐकतात, त्यांना भयंकर असे आतून धाकधूक असते, काळजी असते. ऑफशोरिंग म्हणजे काय म्हणायचं जरा? ऑफशोरिंग म्हणजे इथलं काम कुठेतरी वेगळीकडे घडतंय, ज्याचा त्यांचा पूर्ण ताबा नाहीये. माणूस जेव्हा तुझ्या ऑफिसमध्ये येऊन बसतो तेव्हा तुला दिसत असतो हा काय करतोय किंवा काय करत नाहीये, राईट. पण इथे तसं नसतं. सो ऑफशोरिंग करणं इज अ डिफरंट मेंटॅलिटी. सो त्यांना थोडंसं असं जुळवून घ्यावं लागतं, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. आपली काय फिलॉसॉफी आहे की अगदी एक छोटंसं काम घ्यायचं, ते त्यांना नीट करून दाखवायचं. त्याच्यात दुसरं असं असतं, कॉस्ट इज ऑलवेज अ चॅलेंज. म्हणजे बऱ्याचदा टाइम अँड मटेरियलवर कामं करतात. म्हणजे आम्ही तासाला एवढे $, तुम्हाला चार्ज करू, एवढे तास झाले असं सांगू, त्याचे तुम्ही पैसे द्या. तर तो समोरचा माणूस काय विचार करतो, मला माहित नाही यांनी नक्की किती काम केलं. सो सुरुवातीला आपण काय करतो, आपण म्हणतो तुम्ही एक काम करा, आपण एक फिक्स कॉस्ट प्रोजेक्ट करू. तुमचा हा प्रोजेक्ट आहे ना, त्याची बाबा $5,000 कॉस्ट, असं म्हणून आपण त्यांना तेवढं कोट करतो. बऱ्याचदा या प्रोजेक्टमध्ये आपलं नुकसान देखील होतं. पण दिस इज द मार्केटिंग कॉस्ट. ही आपली मार्केटिंगची फिलॉसॉफी आहे, किंवा सेल्सची सुद्धा ही अशी फिलॉसॉफी आहे की त्या माणसाला जोपर्यंत तो कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिप त्याच्याबरोबर करूच शकत नाही. आमचा कायम उद्देश हा लॉंग टर्म रिलेशनशिप बिल्ड करणं एवढाच आहे, आणि पूर्ण कॉन्फिडन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्ड करायचा. आम्हाला बऱ्याचदा वर्षभर लागतं बिफोर द कस्टमर सेज की आता ठीक आहे, आता आपल्याला हे असे छोटे मोठे हे करायची गरज नाही, 4 लोकांची तुमची टीम आमच्या बरोबर काम करेल. सो फिलॉसॉफी इज, एकतर आपली इंटेग्रिटी कायम पाहिजे, कस्टमरला कायम ऍक्सेस पाहिजे, कस्टमरला सर्व्हिस उत्तम देणं इज आवर गोल.
आणि उत्तम आहे नुसती बडबड करून आय कॅन टेल यू ऑल आय वॉन्ट, पण कस्टमरला कायम आपला ऍक्सेस असणार. ते कधीही तुम्हाला फोन करून त्यांच्या अडचणी सांगतील. बऱ्याचदा असं देखील होतं, कस्टमर म्हणतो रे सध्या मी अडचणीत आहे, व्हॉट कॅन यू डू, मग त्यांच्याबरोबर आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करतो. सो कोर फिलॉसॉफी इज लॉंग टर्म रिलेशनशिप्स आणि नवनवीन शिकत राहणं. कारण नुसतंच काम करण्यात पण आपल्याला मजा नाही, नवीन टेक्नॉलॉजी करून नवीन डोमेन समजावून घेऊन ह्यात खरी मजा आहे. सो दॅट इज आवर कोर फिलॉसॉफी. अजी आपल्या भाषेत ते शिग लावणं म्हणतात, तो दूधवाला शिग लावणं म्हणतात. भगवानला कदाचित माहित असेल शब्द शिग लावणं म्हणजे दूधवाला येतो आणि तो 1 लिटर दूध घेतो, तर 1 लिटर तर देतो तुझ्या ह्याच्यात आणि नंतर थोडस वर जास्त देतो. तर माझ्या आईला किंवा माझ्या बायकोला ना ते फार लागतं, कुठल्याही भैयाने सांगितलेल्या पेक्षा त्याने थोडं जास्त देणं. आणि सेम फिलॉसॉफी तू आज हे बोलतोय, आय रिअली अप्रिशिएट खरं. पण मला राजेंद्र भगवानचा हा अप्रोच आवडला, म्हणजे यांच्या तिघा कंपनीचा, की पहिलं एक छोटं काम करून दाखवायचं, त्याच्यातून कस्टमरचा विश्वास मिळवायचा आणि मग हळूहळू ती लॉंग टर्म रिलेशनशिप डेव्हलप करायची. त्यात अजित अजून एक गोष्ट आहे, म्हणजे बऱ्याचदा काय होतं सॉफ्टवेअर मध्ये इन पर्टिक्युलर, बऱ्याचदा ना कस्टमरलाच त्यांना काय हवंय हे नक्की माहिती नसतं. सो आपण काय हो की नाही, म्हणजे जनरली सो आपण काय करतोय की आपण म्हणतोय की एक काम करू, आम्ही थोडंसं करून दाखवतो. तू विचार कर, म्हणजे समजा ही उपमा कितपत लागू आहे, पण बऱ्याचदा आमचे कस्टमर्स देमसेल्स आर नॉन टेक्निकल, त्यांना टेक्नॉलॉजीत काय चालू आहे माहित नाही. तर विचार कर, एक शेतकरी आहे, त्याला तू तुझ्याकडे एक मर्सिडीज आहे, तू त्याला नेऊन दाखवतोयस आणि तू त्याला सांगायला लागलास, अरे हा बघ इंटरमिटंट विंडशील्ड वायपर आहे, मग त्याच्या कार्बोरेटर मध्ये अमुक आहे, याच्यात अमुक आहे. तू म्हणतो अरे म्हणजे काय, त्याला पहिल्यांदा दाखवायला पाहिजे गाडी म्हणजे काय, त्याला 4 दारं आहे, मग ती स्वतःहून चालते. मग त्याला एकदा बघितलं की त्याला सुचायला लागतात, अरे पण मग तू माझ्या शेतीसाठी ह्याचा उपयोग असा करशील का. मग त्या खऱ्या रिक्वायरमेंट आपल्याला कस्टमर्स कडून यायला लागतात. आम्ही टेक्नॉलॉजी मध्ये आम्हाला त्यांचा धंदा कळत नाही. सो टेक्नॉलॉजी वापरून आपण त्यांना त्यांच्या धंद्यात मदत करायची. टेक्नॉलॉजी इज अ मीन्स, इट्स नॉट अन एंड. सो हा खरं त्याचा मागे एक उद्दिष्ट आहे, हळूहळू वाढवण्याचं, म्हणजे हे पण उद्दिष्ट आहे. भगवान, मला एक प्रश्न नेहमी पडतो आणि मी मगाशी पण तुला म्हणत होतो की अमेरिका, आम्ही असं मानतो की 5 ते 10 वर्ष भारताच्या पुढे आहे किंवा आधी येतं आणि त्यामुळे तुम्हाला नवनवीन संधी किंवा नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीचं बेनिफिट घेणं हा ऍडव्हान्टेज तुम्हाला नेहमी राहतो. पण मला नेहमी आता असं वाटतं, मला हा प्रश्न, बऱ्याच गोष्टी आता डिस्रप्टिव्ह मार्केट झालं, जसं उबर आहे, उबर आल्यापासून टॅक्सीचा धंदा एकदम टोटली हे झाला. तर आपल्या या मित्रांना तू हे काय सांगू शकशील का, येणाऱ्या टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत आणि कुठल्या टेक्नॉलॉजी समोर आपण हे केलं पाहिजे, किंवा IT मधले असतील, आय डोंट नो, कारण IT ने तर सगळं जगत बदललंय. आता आपण हे बोलतोय हे पण कदाचित तुमच्या IT मुळेच शक्य झालेलं आहे. तर अशा येणाऱ्या टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत, विशेष करून मला ब्लॉकचेन किंवा अशा काही IoT काय म्हणतात, इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा तत्सम, याबद्दल आपल्या उद्योजकांनी काय लक्ष घातलं पाहिजे आणि किती घातलं पाहिजे, आणि खरोखर असं काही जबरदस्त चेंज येणार आहेत का? चेंज तर येणार आहे, आणि म्हणजे सगळ्यांच्याच दृष्टीने द स्केरी गोष्ट काय आहे, पूर्वी चेंज येत होता, पण आता जो रेट ऑफ चेंज आहे ना तो भयंकर वाढलेला आहे. आणि म्हणजे आता मी माझ्या क्षेत्राबद्दल बोलू शकतो, पण आता फॉर इन्स्टन्स पूर्वी काय असायचं, आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचो तेव्हा काय असायचं, आपापले सर्व्हर्स असायचे, मग त्या सर्व्हरवर जाऊन टाका, मग कोणीतरी त्या सर्व्हर मेंटेन करा, मग त्याचं नेटवर्किंग करा, हजारो कटकटी असतात. आता आम्ही जेव्हा आमचं पहिलं टास्क कनेक्ट हे जेव्हा सॉफ्टवेअर तयार केलं, ते सॉफ्टवेअर करायला आम्हाला लागले असतील 6-8 महिने काहीतरी लागले असतील, पण ते डिप्लॉय करायला, हे अमेझॉनवर आम्ही जेव्हा डिप्लॉय करायला गेलो तेव्हा इट वॉज अ मॅटर ऑफ मिनिट्स, आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी बघाव्याच लागत नाही. बरं, दुसरी गोष्ट काय झाली आहे आता हळूहळू ह्याच्यात, पूर्वी याला ना बरंच कॅपिटल लागायचं, म्हणजे तुम्हाला नुसतं हार्डवेअर, त्या हार्डवेअर बरोबर ते मेंटेन करायला येणारी लोक घ्यायला लागायची. सो अपफ्रंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही प्रचंड होती.
म्हणजे आमच्या मनाने. पण आता काय झालंय, आता पे एज यू गो, म्हणजे तुम्ही वापरलं तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही ते 5 वर्ष वापरलं तर कदाचित यू माइट एंड अप पेइंग मोर दॅन आपण जर स्वतःच केलं असतं. पण स्मॉल बिझनेसेस साठी डिस्रप्टिव्ह काय झालं ना, की यांनी आम्हाला मोकळं केलं. मोकळं कशासाठी केलं? तुम्ही फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर विचार करा, तुमचं आयडिया आहे ती करा, ती डिप्लॉय करणं किंवा ती लोकांना उपलब्ध करून देणं ही अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या धंद्यांना आणि रीच केवढी वाढली ना. आता फॉर एक्झाम्पल समजा उद्या आम्ही आमचं ऑस्ट्रेलियात डिप्लॉय करायचंय असा विचार करा, तर ह्या सगळ्यांचे डेटा सेंटर्स ऑस्ट्रेलियात असतात. सो आम्हाला इथे बसून ऑस्ट्रेलियात ते डिप्लॉय करता येतं. सो कॉस्ट खूप स्वस्त झाल्या आणि वेळ पण झटकन झाला. तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स तू म्हणालास, इंटरनेट ऑफ थिंग्स इज जस्ट रेव्होल्युशनायझिंग एव्हरीथिंग दॅट वी डू. म्हणजे प्रत्येकच ह्याला आता त्याच्याबरोबर एक इंटरनेट एनेबल्ड डिव्हाइस आलेला आहे. तुमची गाडी फॉर एक्झाम्पल, काल मी ऐकत होतो की आता तुमच्या गाड्या हॅक करतात लोक. हॅक करू शकतात, करतात असं नाही, पण म्हणजे फॉर एक्झाम्पल की सिक्युरिटी, आता त्याचे इम्प्लिकेशन्स काय झालेत की तुम्ही गाडी चालवताय, अचानक गाडी रस्त्याच्या बाहेर गेली तुमच्या विदाउट यू डुईंग दॅट. सो आता असे कितीतरी चॅलेंजेस आहेत. पण आमच्या दृष्टीने आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला आमची जी डेव्हलप करायची पद्धत आहे ती आता बदलायला पाहिजे आणि ती दरवर्षी बदलत राहायला लागते. सो सारखं आम्हाला स्टाफला सगळ्यांना सारखं ट्रेन करत राहणं, नवीन टेक्नॉलॉजी कुठली आहे ती वापरणं, मोबाईलनी ऑलरेडी कितीतरी हे केलेलं आहे. आमच्या केसमध्ये राजू काय होतं की आमचे जे कस्टमर असतात ते बऱ्याचदा दे आर लॅगिंग इन टेक्नॉलॉजी. सो आम्ही काय करतो, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी पर्यंत आणून पोहोचवलं तरी ते आनंदात असतात. सो पुढची टेक्नॉलॉजी आता आहे त्याला आता एक एज कम्प्युटिंग म्हणून एक आता आलेलं आहे फॉर एक्झाम्पल. सो आता आम्ही बघतोय की आता एज कम्प्युटिंग मध्ये आपल्याला काय करता येईल. सो देर आर सो मेनी डिफरंट थिंग्स दॅट चेंज एव्हरी डे. आपल्याला थोडंसं निवडून घ्यावं लागतं की आपण ह्यात नक्की काय करू शकतो. पण आम्हाला इफ यू थिंक अबाउट इट, आम्हाला मोबिलिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्स याच्यात आता लक्ष घालावं लागणार. मित्रांनी बरेच प्रश्न विचारले, जरा बघ प्रश्न. नाही भगवान, बुवाबाईंनी म्हटलंय, त्यांनी तुझं कौतुक केलंय आणि म्हटलंय की आधी केले मग सांगितले. अस्खलित मराठीत बोलत आहात हे कौतुकास्पद आहे. विक्रमला आणि तुला खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आणि बाईंचे आशीर्वाद मिळणं हे नक्की ऑनलाईन लाईव्ह आणि तेही लाईव्ह. आपण ते आशीर्वाद हे गृहीत धरलेले असतात, पण ते तुम्ही सांगितलं तर अजूनच चांगलं वाटतं. वा. अभिजित फडके आहे, म्हणजे आनंद फडकेचा भाऊ असावा. तो म्हणतो ग्रेट टू सी यू ऑल इन वन सिंगल स्क्रीन. सतीश भाटवडेकर आहे, तो म्हणतोय राजेंद्र गुड एक्झाम्पल. रामचंद्र जोशी आहे, म्हणतोय गुड क्वेश्चन. कविता दीक्षित आहेत, त्या म्हणतात भगवान वी आर सो प्राऊड ऑफ यू. माझ्या आत्तेबाईने. हा, व्हेरी गुड, क्या बात. सो असेही लोक सगळे आज तुला ऐकतात भगवान. पण हे तर झालं आतापर्यंतचा प्रवास. पण खरं जर का आपल्याला ग्रो करायचं असेल तर तुला पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये या प्रोटोसची काय विजन दिसते, तुला काय करायला पाहिजे? सो आमचे टिपिकली कसं आहे ना, 2 लाईन्स ऑफ बिझनेस आहेत. एक तुला म्हटलं तसं एक प्रोफेशनल सर्व्हिसेस आहे आणि एक प्रॉडक्ट लाईन आहे. प्रोफेशनल सर्व्हिसेस मध्ये आमचं आतापर्यंतचा मेनली फोकस जो होता ना, तो हे शेअर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी ह्याच्यात होता. काय गेल्या 6-8 महिन्यापूर्वी आम्ही ना, म्हणजे मूळ स्वभावाने मी काय धनंजय, विक्रम, आम्ही कोणीच ना मूळ सेल्समन नाही होत. आम्हाला विकणं हा एक फार मोठा चॅलेंज होता. आमचे कस्टमर्सच येऊन रेफरन्स द्यायचे. लोक आम्हाला येऊन विचारतात तेव्हा आमचा धंदा वाढणार, अशी आमची सिच्युएशन आहे. पण साधारण वर्षभरापासून विक्रमनी हे पूर्ण आता मनावर घेतलंय आणि त्याचे रिझल्ट आम्हाला ऑलमोस्ट गेल्या 6-8 महिन्यात एवढे म्हणजे ड्रॅमॅटिक आहेत. आणि आता अचानक लक्षात यायला लागलं की अरे आपल्यालाही हे करता येणार. तर 2 प्रोफेशनल सर्व्हिसेस साईडला आत्ताच्या ज्या ह्या प्रॅक्टिसेस आहेत, आता फॉर एक्झाम्पल शेअर पॉइंट, तर लक्षात आलं की अरे कितीतरी लोकांना हे शेअर पॉइंट ऑनलाईन याचा आता उपयोग आहे. सो ही जी संख्या आहे, आता आमच्या जवळजवळ 20 कन्सल्टंट्स आहेत शेअर पॉइंट मध्ये.
ती संख्या सहज 100 पर्यंत जाऊ शकते पुढच्या 2 वर्षात समजा. सो तो एक प्रकारचा धंदा वाढवण्याचा एक भाग आहे. दुसरं जास्त प्रकारच्या टेक्नॉलॉजी ऑफरिंग करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईल सोल्युशन्स वेगवेगळे ऑफर करायची. एज म्हटलं तसं आता IoT हळूहळू शिरायला पाहिजे. अशा प्रकारे टेक्नॉलॉजी ऑफरिंग वाढवायची आणि सेल्स. साधारण म्हणजे इफ आय हॅव टू गेस 5 वर्षात साधारण एक 400 लोक व्हायला आपली हरकत नाही हु आर कन्सल्टंट. फक्त हे म्हणायला सोपं आहे, अडचण अशी आहे त्याच्यात की आपली जी फिलॉसॉफी आहे त्याला अनुसरून विदाउट कॉम्प्रोमाइजिंग हाऊ मच कॅन यू अचीव्ह दॅट. काय आहे, नंबर वाढला किंवा नाही वाढला याच्यावर आपल्याला सक्सेस मेजर नाही करता येणार. म्हणजे आम्ही तिघही 2-3 जे लोक असतील तर आम्ही थ्रिल्ड असू की अरे काय जबरदस्त आहे, पण आपण आपल्याला हवं तसं आपल्या कुठल्याही व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज न करता केलं तर वी विल कन्सिडर आवरसेल्फ एज एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. जरी 1000 लोक झाले नाही, डझंट मॅटर. एम्प्लॉई आनंदात राहिले, कस्टमर्स आनंदात राहिले तर आमचं सक्सेस आहे. तर 5 वर्षात काय करायला लागणार आहे. आता पूर्वी कसं होतं, 25 लोक होतो आम्ही, तर 25 लोकांच्यात काय तुम्ही सगळ्यांशी रोज बोलता, तुम्हाला सगळं माहिती असतं, तुम्ही फार ॲजाईल असता. पण आता जशी संख्या वाढत जाईल ना तसं आता इमिजिएटली आम्हाला प्रोसेसेस एस्टॅब्लिश करायला पाहिजे. आता HRच्या प्रोसेसेस असतात, एक तुम्हाला ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर एस्टॅब्लिश करायला लागतं. नाही तर काय होतं की सगळेच जण येऊन धनंजयलाच तक्रार किंवा त्यांचं काही सांगायला लागले तर धनंजय सगळ्या 100 लोकांचं थोडंच करू शकणार आहे. सो आता एक आपल्याला स्ट्रक्चर, प्रोसेसेस हे एक आता आपल्याला करायचं आहे. ऑन द प्रॉडक्ट साइड आता काय झालं की वी गॉट काइंड ऑफ लकी इन नोईंग की इथे ही प्रॉडक्ट रिक्वायरमेंट आहे. पण आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर आम्हाला असं दिसायला लागलं अरे इथे बरीच ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आमच्यासाठी एक निश मार्केट देखील आहे. कसं आहे की ह्या क्षेत्रात खूप प्लेयर्स नाहीयेत, मोजके एक 8-10 प्लेयर्स असतील इफ दॅट मेनी. ओके, आणि आम्ही त्याच्यासाठी काय केलंय, वी हॅव पार्टनर्ड विथ वन ऑफ द लार्जर प्लेयर इन द इंडस्ट्री. त्यामुळे आम्हाला त्यांचं बॅकिंग आहे, त्यांना आमच्या एजिलिटीचा फायदा आहे. ते धरून आमचे असं आता 2 जे प्रॉडक्ट मी तुला म्हटले त्याच्या व्यतिरिक्त आमच्या अजून 3 प्रॉडक्ट आयडियाज आर इन द पाईपलाईन आणि त्या सगळ्या सेल्फ फंडेड आहेत. सो आता आम्ही 3ऱ्या प्रॉडक्टवर काम सुरू केलंय. सो 5 वर्षात आय सी समवेअर अराउंड 3 additional products in the market and maybe 20 to 25 strong airline customers. हा आमचा साधारण पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप आहे. येस राजेंद्र. भगवान राजेंद्र, बरेच लोक जॉईन झाले, तू जरा एक्नॉलेज केलं असतं बरं होईल. ओके, प्रवीण कोपर्डे आल्या बघत आहेत. एक दत्ता जोशीने एक प्रश्न विचारलाय, प्रॉडक्टची गुणवत्ता उत्तम, मार्केटिंग उत्तम, पण मार्केटिंग अँड युजर पर्यंत चष्मा लावला पाहिजे. मला वाचता येते, मी वाचू का? हा प्लीज. तर प्रॉडक्टची गुणवत्ता उत्तम पण मार्केटिंगची एंड युजर पर्यंत पोहोचण्याची नेमकी साधने माहितीच नाहीत. असं तुम्ही विस्तारताय छानच, पण नेटवर्क कसे वाढवतात, सिस्टीम विकसित काय करतात, नेमकी कृती काय आहे, हा फार महत्वाचा एक प्रश्न आहे. आम्हाला आता एअरलाईन हे मार्केट प्लेस जर धरलं ना तर आम्हाला डिरेक्ट ऍक्सेस आधी नव्हता. आता डिरेक्ट ऍक्सेस कसा मिळणार, आपल्याला छोटी कंपनी असली तर कोण दारात उभं करेल असं आपल्याला नेहमी एक मनात एक असतं. खरं ते योग्य नाहीये पण आपल्या मनात ते असतं. पण आम्ही काय केलं की आमचं जो पार्टनरशिप जी केली त्याच्यामुळे आम्हाला अचानक ह्या मार्केट प्लेसला एकदम ऍक्सेस मिळाला. तर त्याच्यामुळे ते मार्केट केलं की आम्ही वी वर्क विथ आवर पार्टनर, ते जाऊन त्या कस्टमर पर्यंत पोहोचवतात. सो इट्स अ जॉईंट सेल्स आणि मार्केटिंग एफर्ट आमच्या जे म्हणजे जे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर करायचं. दुसरा प्रश्न मला असं वाटतं, तुम्ही प्रोसेसेस कशा करतात. आता सॉफ्टवेअर मध्ये प्रोसेस 2 प्रकारच्या असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस आणि तुमच्या अदर बिझनेस प्रोसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं अकाउंटिंग कसं आहे, तुमचं टाइम मॅनेजमेंट आहे, तुमच्या HRच्या प्रोसेसेस कशा आहेत त्या आहेत. पहिल्यांदा मी जरा थोडंसं सॉफ्टवेअर बद्दल बोलतो की सॉफ्टवेअरच्या प्रोसेसेसमध्ये आम्ही जास्तीत जास्त ऑटोमेशन आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं की सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे तो आताचा आमचा फोकस असा आहे
की ते टेस्टिंग ऑटोमेट झालं पाहिजे. टेस्टिंग करायला ना आमच्या बहुतेक डेव्हलपर, आमच्या काय कुठल्याही डेव्हलपरला फारसा काय उत्साह नसतो. सो मग आपण काय करावं की ते ऑटोमेट केलं की प्रोग्रामरनी कोड लिहिला की त्याच्यावर ते ऑटोमेशन रन होतं, तेच सांगतं तुम्हाला किती बरोबर आहे किती चूक आहे. त्यांनी ती गुणवत्तेत आपल्याला एक चांगली हे करता येते. दुसरं आहे ते म्हणजे गुणवत्ता असते ती डिप्लॉयमेंट मध्ये पण असते. म्हणजे तुम्ही समजा आता आमचं सॉफ्टवेअर चालतंय ते कायम अवेलेबल असायला पाहिजे. आमचं कसं असतं की 99.95 अवेलेबिलिटीचा आमचा सर्व्हिस लेवल अग्रीमेंट असतं. दॅट ट्रान्सलेट्स टू अबाउट वर्षभरात, अख्ख्या वर्षात 8 ते 10 तासाचा साधारण डाऊन टाइम आपल्याकडे अवेलेबल असतो. सो ती गुणवत्ता तितपत असायला पाहिजे की काही झालं तरी ते सॉफ्टवेअर बिघडता कामा नये. बरं बिघडलं तर झटकन आपल्याला ते परत सुरू करता आलं पाहिजे. सो ह्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या आता प्रोसेसवर, आणि दिस इज नॉट अ डन डील, दिस इज आम्हाला कायम ह्याच्यावर काम करत राहायला पाहिजे. वी आर नॉट देअर येट, पण आतापर्यंत, आणि आमच्या टीमला फार मोठं क्रेडिट आहे की आतापर्यंतच्या आम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊन टाइमची सामना करावा नाही लागलेला आहे. सो ती झालेली आहे. आता वेअर वी आर लॅकिंग इज द प्रोसेसेस ऑन द HR साइड आणि अदर बिझनेस साइड. आता सेल्स मॅनेजमेंटची प्रोसेस असते, एक CRM हे करायची. आता विक्रमनी बऱ्याच नवनवीन प्रोसेस इंट्रोड्यूस केल्या, पण आता त्या मॅन्युअल प्रोसेस पासून त्या सिस्टमाइज करायचं हे जवळजवळ आम्हाला 1 वर्ष जाणार आहे टू इम्प्लिमेंट दीज सिस्टम्स. आणि कुठल्याही आपलं घेऊन SAP आणा आणि करा हे आपल्याला परवडणार नाही. 2 कारणासाठी, एकतर ती कॉस्ट परवडत नाही आणि आपली काम करण्याची एक पद्धत असते, त्याला अनुसरून लागणारी एक ती सिस्टीम लागते. तो तसं आता आपलं हे डेव्हलप करणं चालू आहे. भगवान, उषाताईने तुझं कौतुक केलंय आणि तुझ्या वडिलांची, म्हणजे नाना म्हणतात त्या नानांचा मुलगा त्यांच्यासारखाच बोलतो सुंदर. तुझ्या वडिलांची खरंच आम्हालाही आठवण झाली. आणि ते आमचे मेंटॉर होते, तुला माहित आहे, ते आम्हाला नेहमी गाईड करायचे आणि ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधले होते. आणि वडिलांचा काय, वडील एक उद्योजक होते, त्यांचा काय बेनिफिट झाला तुला तुझ्या आयुष्यात, आणि त्यांचा पगडा किती राहिला बिझनेस समजताना, नवीन करताना? खरा पगडा कुठे माहितीये? इन हिज इंटेग्रिटी. तू माझ्या वडिलांबरोबर कधी बोलला असशील काय असं की बाबा नेहमी सांगायचं, आपण काही झालं तरी आपली पायरी सोडायची नसते. तर ते एक घट्ट, ते जे संस्कार असतात अख्ख्या फॅमिलीत, नॉट जस्ट वडील, आजोबा, आत्या, मावशा, सगळ्यांकडून संस्कार हेच होते की ती एक पायरी. संस्काराचा एक भाग झाला. दुसरा बिझनेसचा, म्हणजे घरचं आपलं एक इंटरॅक्शन असतं. पण विक्रमनी माझ्या वडिलांबरोबर भरपूर काम केलं. तो म्हणायचा, बाबांबरोबर काम करायचं ना इतकं सहज सोपं आहे, बिकॉज ऑफ एव्हरीबडी नोज व्हॉट दे आर सपोज टू डू. तुम्ही जर ते काम केलं तर काही अडचण येणार नाही. तिसरी गोष्ट वडिलांनी अशी दाखवून दिली की नोकरी करून हे ट्रान्झिशन करणं देखील शक्य आहे. आणि जस्ट बिकॉज तुम्ही आपला धंदा करताय याचा अर्थ तुमची काही मूल्य घसरली असा अर्थ होत नाही. चौथा फायदा मला असा झाला की कायम मनात असं होतं की समजा मी इथे फसलो आणि काही हे नाही झालं तरी एक भक्कम सपोर्ट आहे आपल्या मागे. हे इतकं मोठं, मला विक्रमला सुद्धा कायम तो आधार होता. सो असे कित्येक म्हणजे एक्सप्लिसिट किंवा इम्प्लिसिट असे फायदे वडिलांमुळे आणि फॅमिली स्ट्रक्चरमुळे कायम होते. आणि तुम्हाला आता हेही माहिती असेल, म्हणजे नॉट जस्ट वडील तो, की म्हणजे तुम्हाला सर्व फॅमिलीचा, तुमच्या बायका मुलांचा, सासू सासऱ्यांचा, सगळ्यांचा पूर्ण त्याच्यात सपोर्ट लागतो का. पर्टिक्युलरली आपण जेव्हा स्ट्रगल करत असतो, प्रोटोसची पहिली 3-4 वर्ष आमची खूप हालाखीची होती. त्याच्यात म्हणजे आपण काय, आमच्या मुलांनी पूर्ण त्याच्यावर त्यांचं की तू करतोयस ना, तुला करायचंय ना, जरूर. कारण पैशाच्या कटकटी आपल्याला सांभाळता येतात, म्हणजे काय काही ना काही ते निघतो मार्ग. पण जर तुमच्या घरच्याच तुम्हाला जर सपोर्ट नसेल तर हे फार कठीण होतं का. वेल सेड भगवान, वेल सेड, थँक्यू. वेल सेड, वेल सेड भगवान. आणि शेवटचा माझ्याकडूनचा प्रश्न अजित, तो म्हणजे मला भगवानमुळे मला फार ऐकावं लागतं आणि या सगळ्या मित्रांना पण मी सांगू इच्छितो,
तू वर्क लाईफ जो बॅलन्स करतोस ना, आणि म्हणजे आम्ही तिथे अमेरिकेला जेव्हा बायका मुलांबरोबर आलो होतो तेव्हा तू पावभाजी करून आम्हाला घातलीस, ती पावभाजी अजून माझी निघते तुला माहित नाही, कारण का तू घरी सुद्धा तेवढाच ऍक्टिव्हली काम करतो. हाऊ यू मॅनेज दिस? आणि ते खरंच अजून आम्हाला शक्य होत नाही. आम्हाला भरपूर काही त्या फील्डमध्ये शिकण्यासारखं आहे. आणि माझ्या सगळ्या मित्रांना, आपल्या इथल्या सगळ्या मित्रांना सुद्धा तो एक प्रश्न पडलेला असतो, हाऊ यू मॅनेज दॅट? थोडं काय ना की थोडं एक स्वभावाचा भाग असतो. म्हणजे सांगायचा म्हणजे मी जेव्हा संध्याकाळी ऑफिस मधून जेव्हा घरी जायला गाडीत बसतो ना, तेव्हा असा ऑलमोस्ट एक स्विच पडतो की आता मी घरच्या मोडमध्ये आहे. मी आता उदाहरण देतो, मला मुलांना शिकवायला खूप आवडतं. सो लगेच डोक्यात विचार काय सुरू होतात, अरे आज अनुजचा गणिताचा आपल्याला काय शिकवायचंय, त्याच्यावर मी त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकवायचंय का, ते मी काय शिकवणार आहे, आज जेवायला काय आहे, आपल्याला संध्याकाळी असं कुठे जायचंय का. तर असा एक म्हणजे मला वाटत नाही मी हे काही मुद्दामून करतो, पण दॅट्स अ स्विच दॅट समहाऊ हे. पण काम असेल तर काय, काम कायमच असतं रे, काम कुठे आपल्याला सोडत नाहीये. असं नाहीये की घरी गेल्यावर मी काम करणार नाही, पण एक कंपार्टमेंटलायझेशन जर जमलं ना तर दोन्ही फ्रंटवर तुम्हाला काही ना काही मॅनेज करता येतं. आणि इट्स अ वर्क इन प्रोग्रेस राजू. म्हणजे आणि मला तुमची ह्यात फार गंमत वाटते की तुमच्याकडे नेहमी मी बघतो ना, आणि मला नेहमी असं वाटतं हे कसा स्ट्रेस मॅनेज करतात. मला थोडा जरी असं काही अडचण आली ना की झोप उडायला लागते पटकन. तर माझे एक मेवणे ते फार मोठ्या पदावर आहेत, त्यांना एकदा मी असं सांगत होतो की असं असं आहे, तर विकास मला तुझी झोप का उडते, आणि दॅट गॉट मी थिंकिंग की हा माणूस एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि तो इतका शांत असतो, बाहेर येऊन त्यांनी एक वर्क लाईफ बॅलन्स अचीव केलंय. माझे त्या मानाने किरकोळ अडचणी आहेत, ते मला मॅनेज करता यायला हरकत नाही. असे आदर्श पण बरेच आहेत समोर की जे लोक हे करतात. सो भगवान सतीश भाटवडेकर म्हणतो 1986 बॅच रॉक्स. कट्ट्यावर बसून बोलल्यावर का वाटतंय नाही का? बिझनेस आणि बरंच काही आहे, कट्टा आहे. विषय थोडे बदलले एवढंच. हा बिझनेस कट्टा आहे, बिझनेस कट्टा. विषय बदलला थोडा, बाकी सगळं वातावरण तेच राहिलं. राईट राईट. डॉक्टर अनघा पाबळकर म्हणजे अनघा आगाशी आहे, ती म्हणते इम्प्रेसिव्ह टॉक. मनीषा जीत म्हणजे मनीषा म्हात्रे पूर्वीची, ती म्हणते गुड टू सी भगवान आफ्टर सो लॉंग, वी आर प्राऊड ऑफ यू. शिल्पा परमार म्हणजे शिल्पा कर्णिक, इट्स रिअली प्राऊड ॲट स्कूल, ओल्ड स्कूल मेट्स आर ऑल सक्सेसफुल. माधवी झांबरे, खूप छान वाटलं भगवान दादा तुला बघून आणि ऐकून. मी भारतात एक उद्योग करत आहे आणि त्यासाठी तू नेहमीच कायम मस्त टीप देत असतोस. असे अनेक आहेत. सतीश डोंगरेंनी काही प्रश्न विचारलेत पण आता मी घेत नाही कारण प्रश्नाला वेळ नाहीये. प्रमोद जोशी म्हणतायत की 89 आणि 86 ची बॅच ला क्रुडोस. उषालीबाईंचं सांगितलं. भगवान एकच छोटा प्रश्न, तो म्हणजे हे तर आता तुझ्या व्यवसायाबद्दल आम्ही ऐकलं खूप, पण भारतातून अनेकांना अमेरिकेमध्ये काही ना काहीतरी उद्योग करायचा असतो किंवा करायची इच्छा असते, तर त्यांच्यासाठी तू काय सपोर्ट देऊ शकतोस? मी तुला म्हणणार होतो की माझा कॉन्टॅक्ट आहे ना, तू जरूर हे जे बडिंग उद्योजक आहेत ना त्यांच्याबरोबर शेअर कर. मी काय करू शकतो, प्रत्येकाबरोबर इंडिव्हिज्युअली बोलून आपण त्यांचे साधारण काय अपेक्षा आहेत, काय प्रकारचा धंदा करायचा आहे, इथे लोकल ह्याच्यात म्हणजे एखादा समजा तुम्हाला प्रॉडक्ट विकायचं आहे तर जाऊन म्हणजे त्याच्या काही लिगल रिक्वायरमेंट्स आहेत का किंवा मार्केट काय आहे याची मी नक्की त्यांना माझ्याकडून होणारी सर्वतोपरी मदत करेन. आणि फील फ्री टू शेअर माय कॉन्टॅक्ट. आय विल बी मोर दॅन हॅपी टू असिस्ट कुठल्याही प्रकारे. ग्रेट भगवान, ग्रेट. आणि मला असं मार्स गुरुकुलची टीम आहे जी बॅकएंडला काम करते, त्यांना असं सांगायचं की कृपया भगवान थत्तेंचा तुम्ही जर का इथे मोबाईल नंबर दिलात तर बरं होईल चॅटबॉक्स मध्ये. आणि सगळ्या मित्रांना मात्र माझं असं आव्हान आहे की कृपया डायरेक्ट फोन करू नका. ते भारतात नाही आहेत, ते अमेरिकेत आहेत. त्याच्यामुळे कृपया त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज टाका की जेणेकरून ते तुम्हाला रिप्लाय करू शकतील आणि तुम्हाला आपसामध्ये वेळ ठरवून तुम्ही एकमेकांशी बोलू शकाल. सो भगवान, आता आपण आजचा हा इंटरव्ह्यू संपवूया, कारण मी तुला म्हटलं होतं 30-35 मिनिटं बोलू, ऑलरेडी 1 तास
एक्झॅक्ट सांगायचं तर 59 मिनिटं आणि 42 सेकंद झालेली आहेत. सो त्याच्यामुळे तू बोलता बोलता नेहमीप्रमाणे तू बोलतोयस आणि वेळ कसा गेला कळला नाही. बाय द वे तिथे कुठे विक्रम आहे का जवळपास? नाही, विक्रम घरून विक्रमचे सकाळचे कॉल असतात, त्यामुळे तो सकाळी असतो. हा, विक्रमचा हे जरा हेच आहे. बोल. सो तुमच्या तिघांमध्ये वर्क डिस्ट्रीब्युशन कसं करता तुम्ही? रिकव्हरी कोण करतो, मार्केटिंग कोण करतो, सेल्स कोण आणतो? टिपिकली कसं आहे, म्हणजे सेल्स कोणीच करत नव्हतं इतके दिवस, पण आता विक्रमने ते पूर्ण फंक्शन ते ताब्यात घेतलेलं आहे. सो विक्रम आता म्हणजे पूर्ण म्हणजे काय म्हणतात, ही इज अ मॅन पजेस्ड. त्याच्यामुळे विक्रमने पूर्ण सेल्सचं फंक्शन आणि शेअर पॉईंटचं टीमचं फंक्शन विथ ऑब्विसली सिग्निफिकंट सपोर्ट फ्रॉम आवर म्हणजे इंडिया टीम हे सुरू केलेलं आहे. धनंजय हे पूर्ण टेक्नॉलॉजी त्याची पूर्ण सांभाळतो. धनंजयला अशी कुठलीच टेक्नॉलॉजी नाही की जी धनंजयने केलेली नाही, आणि केलेली नसेल तर 2 दिवसात धनंजय विल बी एन एक्सपर्ट. त्यामुळे आणि मुख्य भारतातलं पूर्ण ऑपरेशन, त्याचं HR हे सगळे जबाबदारी धनंजयची आहे. माझी जबाबदारी जास्त करून ऑन द फायनान्स साईड, ऑन द प्रॉडक्ट आणि स्ट्रॅटेजी साईड हे जास्त करून मी सांभाळतो. म्हणजे पार्टनर्सशी बोलणं, वेगवेगळे नवीन टायअप्स करणं, ह्या प्रकारचं हे मी सांभाळतो. आणि वी ट्राय टू म्हणजे काय म्हणतात त्याला, वी ट्राय टू आपापल्या मर्यादा जरा राखून राहायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काही आम्ही एकमेकांशी बोलत नाही, वी कॉन्स्टंटली टॉक, पण कोणाची काय जबाबदारी आहे ह्याची आमच्यात न बोलता एक जाणीव आहे. डिफाईंड आहे कोणी काय करायचं काय नाही. आणि भगवान जाता जाताना एक शेवटचं, कारण मार्स गुरुकुलमध्ये आपण बिझनेस कोचिंग, बिझनेस मेंटॉरिंग, लोकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी भरपूर मदत करतो. आणि तू असं आम्हाला मागे सांगितलं होतंस की सध्या तुझाही एक बिझनेस मेंटॉर आहे. सो जेव्हा आम्ही पहिली कंपनी जेव्हा आमची अक्वायर झाली, तेव्हा त्या कंपनीत एक सुभाष पाटणकर म्हणून त्यांचे VP आणि CTO होते. आणि ओव्हर द इयर्स सुभाषची आम्ही खूपच घट्ट मैत्री झाली. सुभाष ऍक्च्युअली माझ्या सासूबाईंचे क्लासमेट, म्हणजे इतपत वयात अंतर आहे, पण जवळजवळ वेगवेगळ्या ह्याच्यात काम करत करत आम्ही 15 वर्ष जवळजवळ एकत्र काम केलं. आणि जेव्हा सुभाष रिटायर झाले तेव्हा मी त्यांना म्हटलं की आमचं काहीतरी चुकतंय आणि कोणीतरी येऊन जरा त्रयस्थपणे बघून आम्हाला काहीतरी समजून द्यायला पाहिजे की काय चुकतंय, काय बरोबर करायला पाहिजे. तर त्या ह्यानी 2014 सालापासून सुभाषने आम्हाला मेंटरिंग सुरू केलं. आणि मी प्रॉबब्ली दिवसाकाठी 3 ते 4 तास सुद्धा कधी कधी बोलत असतो सुभाष बरोबर. पण छोट्या छोट्या गोष्टीत की सुभाषने पहिली गोष्ट आम्हाला काय समजावून सांगितली की तुमची व्हॅल्यू काय आहे. तोपर्यंत आम्हाला आमचीच व्हॅल्यू कळत नव्हती. ती ज्या दिवशी कळली त्या दिवशी आपण ती कस्टमरला जाऊन समजावू शकतो. त्याने छोटी छोटी उदाहरण दिली. ते म्हणाले, अरे समजा हंडेची गाडी आहे जी स्वस्तात असते, तर एनीबडी कॅन सेल अ कॅडिलॅक, महागातली गाडी, इन हंडेज प्राइस, बट टू सेल अ कॅडिलॅक इन कॅडिलॅक्स प्राइस रेंज इज वेअर द स्किल इज. सो अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कितीतरी टिप्स ऑलमोस्ट ऑन अ डेली बेसिस मिळत गेल्याने इट्स अन ॲटिट्यूड ॲडजस्टमेंट जी आम्हाला आमची होत गेली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि होत राहील. सो मेंटॉरिंग आपल्याला आपण ते एकलव्यासारखे करत बसलो तर देर इज अ सीलिंग दॅट यू आर गोइंग टू रीच. ओके, एखाद दुसरा झकरबर्ग सारखा असेल, म्हणजे की जो ज्याला मेंटर शिवाय समजा गेला असेल, आपल्याला माहित नाही पण गेला असेल. पण सर्वसामान्यांना मेंटॉरिंगची खूप गरज असते आणि त्याच्या वाचून म्हणजे प्रगती खुंटते. आणि आमची ती प्रगती सुभाषचा फार मोठा वाटा आहे. थँक्स भगवान. आणि मार्स गुरुकुल एक्झॅक्टली हेच काम करत आहे, उद्योजकांना मेंटॉरिंग करणं. आणि आपलं एक म्हणणं आहे भगवान की कृपया ना सगळे अनुभव स्वतःच घ्यायचे, स्वतः धक्के खायचे, स्वतः धडपडायचं, स्वतःलाच ठेचा लागायच्या आणि मग शिकायचं असं करू नका. इतरांच्या अनुभवातून शिका. आणि ते अनुभव शेअर करण्यासाठी भगवान सारख्या उद्योजकांना इथे घेऊन येणं, त्यांना बोलतं करणं, त्यांचे चॅलेंजेस, त्यांचे अनुभव सांगायला लावणं आणि त्याच्यातून आपण शिकणं, असा एकूण मार्स गुरुकुलचा सगळा उपक्रम आहे. ओव्हर टू राजेंद्र फॉर कन्क्लुडिंग रिमार्क. भगवान, खरं सांगू, बऱ्याच दिवसानंतर अशा परत एकदा मनमोकळा गप्पा मारला
आणि तुझ्या गप्पांमध्ये आम्ही तर नेहमीच तो हे घेत असतो, फोन करत असतो. आणि भगवानचं वैशिष्ट्य म्हणजे कोणाचाही बर्थडे तो विश पर्सनली फोन करून करतो. आय रिअली अप्रिशिएट दॅट आहे. आणि भगवान आज सगळ्या मित्रांना तुझ्या सगळ्या अनुभवाचा आणि ह्या उद्योजकांना फार फायदा होईल. आणि तुझं ते ऑथेंटिक जे शेअरिंग आहे ना ते नेहमीच लक्षात राहतं. तुझं जे बोलणं आहे ना ते डायरेक्ट असं हार्ट टू हार्ट वाटतं. दॅट्स थँक्यू व्हेरी मच. मी तुझे काही आभार वगैरे मानणार नाही, कारण आभाराचे भार मित्रांमध्ये चालत नाही. तर तुला आम्ही वारंवार बोलवत राहू आणि असाच बोलत राहा. आणि आम्ही तुमचे 37पैकी निदान 25 तरी बघितले असतील. आणि जेव्हा लाईव्ह बघायला जमत नाही तेव्हा नंतर, कारण असं असतं तुम्हाला पण त्या वेगवेगळ्या अनुभवांनी एक प्रेरणापेक्षा अशी की आपण एकटे नाही असं हे की नाही तर आपल्याला वाटतं काय आपण करतोय, याच्यापेक्षा नोकरी करायला हवी होती आणि असं तसं. हे एक जी भावना असते ना, एक कम्युनिटी ची जी भावना आहे ना, तुम्ही हे जे करताय याने फार मोठी कम्युनिटी निर्माण होते. आणि त्याच्यात जे काही करणं आम्हाला शक्य आहे आमच्या परीने ते आम्ही जरूर कॉन्ट्रीब्युट करतो. थँक्यू ग्रेट भगवान, ग्रेट. आणि फार मजा आली मला. जरा मी अजितला म्हटलं तसं मी जरा विचारात पडलो होतो की अरे फेसबुक आणि कोणी सांगितलंय, पण मजा आली गप्पा मारायला. ग्रेट भगवान, ग्रेट. थँक्यू सो मच. पल्लवी राऊत म्हणतात व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. प्रमोद जोशी म्हणतात व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड मोटिवेटिंग. कांचन चांदोरकर म्हणते व्हेरी नाईस सेशन, व्हेरी इन्स्पायरिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह. मनोज भगत म्हणतात गुड सेशन. रामचंद्र जोशी म्हणतोय व्हेरी मच इन्फॉर्मेटिव्ह सेशन. अनघा आगाशे म्हणते व्हेरी नाईस सेशन, थँक्स अ लॉट. प्रवीण काकड नाशिकवरून आहेत, ते म्हणतात इट्स रिअली ग्रेट सेशन, वाव फिलिंग आहे. प्रवीण कांदेकर म्हणतात रिअली ग्रेट सेशन. सो असं सगळ्यांना तुझं बोलणं रोहन, तुझं भगवान रोहन बघ मुलाचं नावच पटकन आलं. सो भगवान तुझं बोलणं लोकांना सगळ्यांना आवडलेलं आहे खूप. आणि असंच मनापासून तू जे शेअरिंग केलंस ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं. सो थँक्यू व्हेरी मच. आणि एक पार्टी ड्यू आहे आपली सगळ्यांची. आपण पार्टी पण ऑनलाईन करू नक्की. आणि मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद. बाय.